यूथ महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज। ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राइब करा। त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात साखर होती, इतकी जास्त। आणि आम्ही इथे सांगतो, आता आजही संध्याकाळी ऐका तुम्ही कोणी प्रश्न विचारला तर येईलच की किती साखर ही धोकादायक आहे आपल्याला। माणसाचे 3 सगळ्यात मोठे सगळे शत्रू आहेत, साखर, मीठ आणि मैदा। तर आम्ही पत्र लिहिलं तेव्हा दीपक सर शालेय शिक्षण मंत्री होते, केसरकर। आणि आय एम व्हेरी हॅपी टू से की औरंगाबाद इकडनं गोव्यातनं सगळीकडनं पत्र केली। पण जेव्हा इंडियन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्सचं पत्र की द अमाउंट ऑफ शुगर इन द मिड डे स्कूल मील दॅट यू आर गिव्हिंग, गव्हर्नमेंटने ते मागे घेतलं। म्हणजे आम्ही आमची जबाबदारी चोख पार पाडतोच याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा। वेळोवेळी NCERTचं जेव्हा नवीन परत शालेय उपक्रम चालू झाला की मुलांनी किती झोपलं पाहिजे आणि शाळा किती वाजता, असं चाललं होतं की 6 सकाळी शाळा चालू करावी का। आम्ही म्हटलं चालणारच नाही, कारण शाळांना 2-2 शिफ्ट करायच्या असतात। 6ला शाळा चालू करून कशी चालेल, 7ला नाही, मुलांची झोप। सो पॉइंट इज की मे इट बी डाएट, मे इट बी स्लीप, मे इट बी शाळेचं ग्राउंड असावं। इंडियन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स, अपोलो चिल्ड्रन्स आमची जबाबदारी ओळखून आम्ही वेळोवेळी गव्हर्नमेंटलाही मार्गदर्शनाचा आमची जबाबदारी पार पाडत असतो। आपण एक कॉन्फरन्स अरेंज केली आहे, विच इज गोइंग टू हॅपन ऑन 3rd and 4th मे ॲट ऑरिका, मुंबई। आणि त्या अनुषंगाने आपण 2 अकॅडमिक वर्कशॉप घेतले अपोलो हॉस्पिटल, अपोलो चिल्ड्रन्समध्ये। आणि पालकांसाठी आणि कम्युनिटीसाठी त्या अनुषंगाने एक प्रोग्राम आयोजित केलेला आहे आज संध्याकाळी। नर्चरिंग किड्स, बचपन त्याचं नाव ठेवलं आहे। आणि डॉक्टर एक विचारू दॅट इज द थीम, म्हणजे तिथे आपण पालकांचे वेगवेगळे इश्यूज ॲड्रेस करणार आहोत। आज बऱ्याच समस्या असतात मुलांच्या जडण आणि घडणामध्ये, जसं त्यांची वाढ, त्यांचं संगोपन, लसीकरण, त्यांचं न्यूट्रिशन, त्यांनी किती खेळावं, किती झोपावं। आणि मोठ्या मुलांच्या वेगळ्या समस्या जसं ॲडिक्शन, सिगरेट स्मोकिंग, मादक द्रव्य, वेगवेगळ्या बरेच शाळेतला तणाव, अभ्यासाचं तणाव, या सगळ्यांबद्दल जे पालकांच्या मनात वेगवेगळे प्रश्न आज त्यांनी भांबवून सोडले त्यांना, त्याच्याबद्दल आपण चर्चा करतो। पण हा कार्यक्रम ओपन आहे सगळ्या पालकांसाठी। आम्ही याची पब्लिसिटी केली आहे शाळांमधनं आणि आमच्या क्लिनिक्समधनं आणि आमच्या वेगवेगळ्या व्हॉट्सॲपवरून सगळ्यांना पालकांना आव्हान केलं की सगळ्यांनी या तिकडे आणि आपल्या प्रश्नाचं निर्मूलन करून घ्या, त्याचं उत्तरं शोधा आम्ही द्यायचा प्रयत्न करू। आणि हा बदल एका दिवसात घडणार नाही, परंतु पालकांना आता पालक पण जागरूक झाले आहेत, त्यांना लक्षात आलं आहे की बरेच ॲडिक्शनच्या आहारी मुलं जात आहेत। सो दे ऑल्सो वॉन्ट टू कम आउट ऑफ इट। उनके लिए जरूरी है तो अच्छे मार्गदर्शन की जरूरत है। यूथ महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज।